आई आत्ता माई आल्या होत्या माझ्याकडे. म्हणजे विचारायला की विजयाताई कशावरून अपसेट आहेत माहिती आहे का? अगो बाई, मग? नाही, ऍक्च्युली मलाही काल तेच जाणवत होतं. त्या अशा एकदम तटस्थ झाल्यासारख्या वागतायत. आई, बाबा काही बोलले नाहीत ना विजयाताईंशी त्या चेकवरून? कधी बोलणार? नाही, मला नाही वाटत बाबा डायरेक्ट विजयाताईंशी बोलतील. एक वेळ ते तुझ्याशी बोलतील, कारण मीच बजावलंय तसं त्यांना. आणि मेघना, बाबांच्या मनातला हेतू वाईट नाहीये ग. अगं, व्यावहारिक दृष्ट्या काही गोष्टी त्यांना खटकत असतील आणि बोलाव्याशा वाटत असतील तर बोलणारच ना ते. पण ते कोणाचा अपमान नाही करणार. काय ग मेघना, एका बाजूने तुम्ही आम्हाला आपली जवळची माणसं म्हणता आणि दुसऱ्या बाजूने आमच्या मनातल्या गोष्टी बोलायला गेलो की नाही का म्हणता. विजया, अगं बस ना. मेघनानी चहा केला आत्ताच. तुला हाक मारणारच होते मी. म्हणलं दोघी आल्यावर तू घ्या. आल्यास बघ. बसा बसा माधवीताई. अगं ह्या दोघीला तुला हाक मारणारच होते चहा घ्यायला. ये ये, बस बस. अर्जुचा फोन येऊन गेला मगाशी. अय्या, काय माहित मला का नाही हाक मारली? अगं तुझा नुकताच डोळा लागला होता आणि विजय ही पडली होती. मग म्हणलं कशाला उठवायचं, तेवढ्यात मी माझा फायदा करून घेतला. मीच गप्पा मारला जरा तिच्याशी. गप्पा काय, आपण फक्त ऐकण्याचं काम करायचं. ती कुठे बोलायला देते दुसऱ्याला. काय म्हणत तरी काय होत्या? काय मॅडम मजेत आहेत तिकडे. सगळ्यांना हसवत असेल दिवसभर, त्यामुळे सगळा क्लास खुश आहे. हिची नुसती मस्ती चालू आहे तिकडे, दंगा चालू आहे. आणि बोलण्यात तर काय, बोलणं आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे मुळी. नाही म्हणजे मला म्हणाली हो, तुमची सगळ्यांची आठवण येते मला. पण मला बाई शंकाच येते हो. काय ग मेघना, बाबा नाही आले चहा घ्यायला? अहो, ते नाही आहेत घरात. अगो बाई, आत्ता कुठे गेले? ते अचानक जातात असे, फार विचारत असले की. असू दे असू दे, काही हरकत नाही. सहजच गेलेत ना पाय मोकळे करायला, ठीक आहे. खुश येत नाही ते आमच्याकडे, मग झालं तर काही हरकत नाही हो. आपणच घेऊया चहा.